आणि मला मी पुढच्या वेळेला पुन्हा येईन नाही म्हणणार, परत येईन, पण मला बूथ प्रमुखांची यादी पाहिजे. देणार? मग कधी उद्या येऊ परत? नाही, ही गोष्ट गमतीचा भाग सोडा, पण ही जोपर्यंत आपण आणत नाही तोपर्यंत आपण निवडणूक जिंकण्याच्या भानगडीत पडू नका. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. कारण एक जसं ते पु ल देशपांड्यांचं होतं वाऱ्यावरची वरात, तसं नुसतं वाऱ्यावरती आता निवडणुका होत नाहीत. आता हे भाजपवाले त्यांना माहिती आहे, कारण त्यांच्या हातातली सत्ता गेली तर लोक त्यांना शिल्लकच ठेवणार नाही. काय करायचं ते लोक तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आता खाली तुमच्याकडे येण्याच्या आधी तिकडे वार्तालाप होता. एका पत्रकाराने विचारलं की आधी असं जाहीर झालं होतं की 75व्या वर्षी मोदीजी निवृत्त होतील, तुम्हाला काय वाटतं? म्हटलं माझं सोडा, तुमच्या मनात काय आहे? बरोबर ना? कारण जनतेच्या मनात काय आहे? तर या सगळ्या गोष्टी आपण करायच्या असतील आणि साधायच्या असतील तर पहिली गोष्ट, यांनी जी काही भोकं पाडल्यात यंत्रणेला ती बुजवा. ती बुजवायला लागा. एक 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 गोष्ट आपण बुजवली पाहिजेत. पहिले हे घुसवलेले मतदार कुठे आहेत हे शोधून काढून त्यांना बाद करणं गरजेचं आहे. आणि हे जर का एकदा काम सुरू केलं की मग बघा कशी जिंकत नाही आपण. एकदा तुम्ही मला बूथ प्रमुखाची किंवा गटप्रमुखाची यंत्रणा बांधून द्या, किमान पुढची 25 वर्ष आपली सत्ता कोणी घालवू शकणार नाही. कारण पक्क पाहिजे. घरामध्ये घरातला मतदार आपला आहे की नाही, त्याच्या मनात आपल्याबद्दल काय प्रश्न असेल येऊ द्यात माझ्याकडे. मग जाहीर सभेमध्ये जसं परवा दसऱ्याचा मेळावा झाला, तुमच्यापैकी सुद्धा सगळेजण आले होते, भिजत होतात. आता हे एवढं प्रेम असताना सुद्धा शिवसेना हरू कशी शकते? बाकीच्या ना भाषणातनं लोक उठून जाऊ नये, जात आहेत म्हणून हॉलचे दरवाजे बंद करायला लागले. मी तर मैदानात घेतलं आणि ते सुद्धा पाऊस पडतोय, तळ झाले शिवाजी पार्क मध्ये, तरी लोक म्हणजे तुम्ही हटायला तयार नाहीत. म्हणजे मला तर एक क्षण असा आला की तुम्ही सगळे भिजताना मला बघवत नव्हतं. मी म्हटलं आता मी थांबतो, तुम्ही सांगता बोला. अरे मला सुचेच ना पुढे काय बोलायचं. असं एवढं प्रेम मिळून सुद्धा आपण हरू कशी शकतो? तर ही तांत्रिक बाब. ईव्हीएम हा एक झाला भाग, पण मतचोरी हा दुसरा मुद्दा आहे. आणि मतचोरी आपण थांबवू शकतो जर तुम्ही बूथ प्रमुख, एका मतदार यादीला बूथ प्रमुख आणि त्याची टीम आतापासून कामाला लावली, मतदार यादी नावानिशी चेहऱ्यानिशी तपासायला लागलो, तर मला नाही वाटत भाजपा निवडणूक लढायची सुद्धा हिंमत नाही करणार. बाकी ठीक आहे. आता संजय राऊत जे बोलले की आपण दुसरं गोष्ट काय असतं, अरे काय पैसा आहेच, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पण तरी देखील आपले 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आले, ते काय अब्जाधीश थोडीच आहेत. आपला एक खासदार तर चोरलाच, त्याने 48 मतांनी पराभव झाला, म्हणजे केला गेला, दाखवला गेला. आणि मला माहितीये, मी जेव्हा आपल्या ओमराजेच्या प्रचाराला गेलो होतो, का हो तुम्हाला ओमदादांनी पैसे दिलेत, मग का टाळी वाजवत आहे? बरोबर आहे. कळला माझा मुद्दा कळला. आता ओमराजेचा इथे संबंध काय, पण ओमराजे बोलले ते टाळ्या मारतात, माणूस घोषणा देतात, ही जवळीक. आणि त्याच्या प्रचार सभेत मी भाषण संपल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावरती आला आणि हातात त्याचे एक काय त्याला म्हणायचं, बटवा म्हणणं सुद्धा धाडसच होईल, एक छोटं पुरचुंडी होती. मला म्हणाले साहेब ओम दादाला पैसे द्यायचे. अरे मला म्हणजे असं मी अंग असं हे झालं, मला गईवरून पण आलो, शहारून पण गेलो. अरे हा बिचारा खात काय असेल, त्याचं घर कसं चाललं असेल, पण ओम दादाला पैसे द्यायला तो आला. किती असतील पैसे? 1000 कोटी, 100 कोटी, 1 कोटी तरी, पण त्याच्यात 1 रुपया जरी असेल तरी तो यांच्या 1000 कोटी बरोबरचा होता. 1 रुपया, शेतकऱ्याचा 1 रुपया सुद्धा या सत्ताधाऱ्यांच्या 1000 कोटीला पराभूत करू शकेल एवढी ताकद त्याच्या 1 रुपयामध्ये शेतकऱ्याच्या. हे जे काय आपलं नातं आहे की सत्ता नसेल पण माझी शिवसेना आहे, कुठे या सत्ताधाऱ्यांनी काय नाही केलं तर शिवसेना मला न्याय मिळवून देईल, हा विश्वास आपण निर्माण केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी शाखा रोजच्या उघडल्या गेल्या पाहिजेत. मी मुंबईमध्ये केलेल्या, पुण्यामध्ये सुद्धा कदाचित करेन. मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला मी न सांगता शाखा भेटी केलेल्या आहेत. न सांगता, कोणाला न कळवता जायचं, किती वाजता येतो, किती वाजता येतो, मग मस्टरवरती कोण गटप्रमुख येतात, काय करतात, हे सुद्धा मी बघितलेलं आहे. आणि शाखा प्रमुखांनी आता विभाग प्रमुख नीट आहेत की नाही, उपविभाग प्रमुख नीट आहेत की नाही, ही सगळी चाचपणी आता आदित्य तू आहे, संजय तुम्ही आहात, स्नेहलताई आहेत, सचिन आहेत, सगळ्यांनी तपासा. आणि माझी
तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की किमान 8-10 दिवसातनं तरी शाखा प्रमुखांनी सगळ्या, आपण त्याला गट प्रमुख तर एक शब्द ठरवा, गट प्रमुख, बूथ प्रमुख तर बूथ प्रमुख ठरवा, त्यांना भेटलंच पाहिजे. आणि तू काय केलंस, उद्या काय केलं, कुठे गेला होतास, कोण म्हणतात लोक, काय म्हणाले, आपल्याबद्दल काय मत आहे, हे सगळं, किती लोक तुला सापडले, किती लोक बोगस आहेत. काही जणांचं निधन झालं तरी सुद्धा मतदाराला येतात, जणू काय सर्वपित्री अमावस्या आहे. हो, कारण त्यावेळेला म्हणतात असे वरनं खाली येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या आजपासून जर का आपण कामाला लागलो तर तुम्ही लिहून ठेवा, मुंबई काय, पुणे काय, जिथे जिथे ही यंत्रणा उभी राहील त्या सर्वच्या सर्व निवडणुका आपण जिंकल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, मी जास्त तुम्हाला काही प्रवचन देणार नाही, तुमच्या उत्साहाला मी जास्त काही विरजण घालणार नाही. उत्साह पाहिजेच, कारण मी अनेकदा सांगितले, लढाई जिंकण्यासाठी तलवारीची गरज असते, तलवार पेलण्यासाठी मनगटाची गरज असते, पण मनगट असलं तरी तलवार फिरवण्यासाठी मन मजबूत लागतं. त्या मनाची पहिली तयारी करा, मग विजय सहज शक्य होईल. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.